मित्रांनो, बायकांचे ना असे 5 इशारे, बायकांचे असे ना 5 संकेत मी तुम्हाला सांगणार आहे. जे संकेत ना किंवा जे इशारे जर तुम्हाला ना एखाद्या बाईकडून, एखाद्या मुलगीकडून तुम्हाला जर भेटायला लागले ना, तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की मित्रांनो जी बाई, जी मुलगी तुम्हाला असे संकेत, तुम्हाला असे इशारे म्हणजे ती तुम्हाला देते ना, तर मित्रांनो तिचं तुमच्यावर खूपच जास्त तिचं तुमच्यावर प्रेम आहे. ती बाई ना तुमच्या प्रेमामध्ये ती पडली आहे. तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायकांना ना जेव्हा पण एखादा पुरुष, एखादा मुलगा त्यांना जेव्हा आवडू लागतो ना, जेव्हा बायका प्रेमामध्ये पडतात, तेव्हा मित्रांनो असे संकेत ना, असे इशारे बायकांना न लाज बाळगता, न घाबरता अगदी बिंदासपणे असे संकेत ना, असे इशारे आपल्या आवडत्या पुरुषाला नक्की म्हणजे नक्की देतात. बट मित्रांनो 90% पुरुषांना हे इशारे आणि हे संकेत त्यांना समजत नाही किंवा त्यांना माहीत नसतात. आणि मित्रांनो त्याचा दुष्परिणाम ना असा होतो की जी बाई ना आपल्याला पटणार होती, तर मित्रांनो तिचे संकेत, तिचे इशारे आपल्याला न समजल्यामुळे आपण तिला ना स्वतःच्या हातातून आपण तिला घालवून बसतो. तर मित्रांनो असं काही ना तुमच्यासोबत कधी होऊ नये. तर मित्रांनो त्यामुळे ना तेच संकेत आणि तेच इशारे आज मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा जो आहे, तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना खूपच जास्त तुम्हाला महत्त्व देणं, तुमच्या इशाऱ्यावर नाचणं. काय बोललो मी? तुम्हाला ना खूपच जास्त तुम्हाला महत्त्व देणं आणि तुमच्या इशाऱ्यावर ना नाचणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई ना तुम्हाला खूपच जास्त तुम्हाला ती महत्त्व देते, तुमच्या इशाऱ्यावर जर ती नाचते, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही तिला जसं जसं सांगाल ना तसं तसं ती करते की म्हणजे तू ना असे कपडे घाल, तू ना असे कपडे घालू नकोस, तू ना म्हणजे तुझ्या होठाला अशी लिपस्टिक लाव, तू ना म्हणजे तुझी केस अशी काप, तू ना असं कर, तसं करू नकोस. म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो जेव्हा एखादी बाई ना तुम्हाला खूपच जास्त ती तुम्हाला महत्त्व देते आणि ती तुमच्या इशाऱ्यांवर ना ती नाचायला लागते, तेव्हा मित्रांनो समजून जावा की तिचं तुमच्यावर ना खूपच जास्त तिचं तुमच्यावर प्रेम आहे. तिला तुम्ही ना खूपच जास्त तुम्ही तिला आवडता. कारण मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाला एवढं महत्त्व देतात आणि त्याच पुरुषाच्या इशाऱ्यावर नाचतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना एवढं महत्त्व कोणत्या पण ऐऱ्या गैऱ्या पुरुषाला कधीच देत नाही. आणि ना की असं बायकांना कोणत्या पण फालतू पुरुषाच्या इशाऱ्यावर त्या अजिबात नाचत नाही. तर मित्रांनो हा ना पहिला इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्या ना जवळ येणं, तुम्हाला चिकटणं. काय बोललो मी? तुमच्या ना जवळ येणं आणि तुम्हाला चिकटणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई ना तुमच्या जर खूपच जास्त म्हणजे जर तिने ना जवळ यायचा प्रयत्न केला, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला ना चिकटून बसणं, तुमचा हात ना आपल्या हातामध्ये पकडणं, तुमच्या खांद्यावर ना डोकं ठेवणं, तुम्हाला ना मिठी मारायचा प्रयत्न करणं, असं जर त्या बाईने ना तुम्हाला चिकटायचा, तुम्हाला जवळ म्हणजे घेण्याचा जर तिने प्रयत्न केला ना, तरी पण मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही खूप जास्त तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाच्या जवळ जातात आणि त्याच पुरुषाला चिकटण्याचा प्रयत्न करतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाच्या जवळ जात नाही आणि ना की कोणत्या पुरुषाला असं चिकटत पण नाही. तर मित्रांनो हा ना दुसरा इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, तर मित्रांनो तो तिसरा इशारा ना असा आहे की मित्रांनो जलस होणं. काय बोललो मी? जलस होणं. आता बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही ना म्हणजे एखाद्या दुसऱ्या बाईसोबत किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या मुलगीसोबत जेव्हा तुम्ही बोलता किंवा तिच्यासोबत फिरता आणि त्या बाईने बघितलं की तुम्ही ना कोणत्या तरी दुसऱ्या मुलीसोबत तुम्ही बोलत होता किंवा
तुम्ही ना एखाद्या दुसऱ्या मुलीसोबत तुम्ही म्हणजे फिरायला गेला होता, तर मित्रांनो त्या बाईचा ना जळफळाट होणार. ती तुम्हाला ना बोलून दाखवणार की म्हणजे आता ना जर म्हणजे ह्याच्यानंतर तू मला तिच्यासोबत फिरताना किंवा बोलताना म्हणजे जर तू मला दिसलास ना, सो म्हणजे मी तुझ्यासोबत बोलायचं बंद करणार. म्हणजे मला ना ही गोष्ट अजिबात आवडत नाही की म्हणजे मी असताना तू कोणत्या तरी दुसऱ्या मुलीशी बोलतो, तू कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत फिरतो, म्हणजे ही गोष्ट ना मला आवडत नाही, असं ती बाई ना तुम्हाला बोलून दाखवणार. तर मित्रांनो हा ना तिसरा इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो चौथा इशारा आहे, तर तो चौथा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना तुमच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला विचारणं आणि स्वतःच्या पण ना पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगणं. काय बोललो मी? तुम्हाला ना तुमच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला विचारणं आणि स्वतःच्या पण ना पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगणं. जसं की फॉर एक्झाम्पल जर एखादी बाई ना तुम्हाला तुमच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला विचारते की जसं की फॉर एक्झाम्पल की म्हणजे जसं की म्हणजे तुला ना कोणती मुलगी तुला आवडते का, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का, तुझ्या म्हणजे घरामध्ये कोण कोण असतं, तुझे म्हणजे मम्मी पप्पा काय करतात, तुझा भाऊ काय करतो, असं मित्रांनो आता म्हणजे असे ना खूप सारे प्रश्न असतात. म्हणजे मित्रांनो तुम्ही समजा की म्हणजे पर्सनल प्रश्न. तर मित्रांनो असे पर्सनल प्रश्न जर एखादी बाई तुम्हाला विचारत असेल आणि जर म्हणजे ती पण ना तिच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगत असेल, जसं की फॉर एक्झाम्पल अरे माझा म्हणजे जो नवरा आहे ना तो म्हणजे असा आहे तसा आहे, म्हणजे माझे जे सासू सासरे आहेत ना तर म्हणजे ते पण असे आहेत तसे आहेत, असं मित्रांनो म्हणजे तिच्या पण ना पर्सनल गोष्टी जर ती तुम्हाला सांगत असेल तरी पण मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाला पर्सनल गोष्टी त्या विचारतात आणि आपल्या पण पर्सनल गोष्टी त्याच पुरुषाला बायका सांगतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषासोबत असं अजिबात करत नाही. तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जो पाचवा इशारा आहे, तर तो पाचवा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो रात्री ना तुमच्यासोबत गप्पा मारणं. काय बोललो मी? रात्री ना तुमच्यासोबत गप्पा मारणं. आता बघा मित्रांनो जर एखादी बाई ना रोज रात्री तुमच्यासोबत जर ती गप्पा मारते, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला ती कॉल करणार, तुम्हाला ती मेसेज करणार आणि तुमच्यासोबत ना रोज रात्री तासनतास गप्पा मारणार, तर मित्रांनो हा पण संकेत ना हेच सांगतो की तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो बायकांना रोज रात्री त्याच पुरुषासोबत गप्पा मारतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषासोबत असं रात्री तासनतास गप्पा अजिबात मारत नाही. तर मित्रांनो हे 5 संकेत ना किंवा हे 5 इशारे तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्यांना कधी तुम्ही ना इग्नोर करू नका. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.